सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर पहिला मॅचचा हिरो म्हणजे तानाजी खुणेला पाहतोय आणि दुसऱ्या मॅच मध्ये शिवाजी खुणेंनी देखील एक मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड इथे कलेक्ट केला आहे। परंतु आता तिसऱ्या मॅच मध्ये कोण ते खेळाडू आपल्या संघासाठी संकटमोचकची कामगिरी करेल हा देखील मोठा प्रश्न निर्माण झाला असेल। मॅचला होईल सुरुवात, दोन्ही टीमला द्विया खूप साऱ्या शुभेच्छा। सध्याच्या घडीला ऑफिशियल पंच म्हणजेच अमोलजी शेलार सर असतील, हेमंतजी टेंबे सर असतील, मयूरजी मार्के सर असतील, सेवन स्टार वाहिनी यांच्या माध्यमातून नक्कीच आपण पाहिलं तर नक्कीच 4 कॅमेऱ्यासह ही स्पर्धा कव्हर केली जात आहे आणि त्यांचा देखील विशेष उल्लेख करूया, कौतुक करूया। हनी वारकडे आणि त्याचबरोबर डीजे नागेश असतील, चेतन डीजे असतील, या सर्वांचं करूया मोस्ट वेलकम। त्याचबरोबर सचिन दादा मालिक उनलेखक मित्र आमचे त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम। सध्या आपण पाहिलं 3 षटकांची मॅच मित्रांनो, थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो, विनंती असेल। तेजस मार्के असतील ऑपरेटिंगच्या भूमिकेत, आपण अभय खुणेला बघतोय, असं सर्वांचं करूया मोस्ट वेलकम। कोणाचं नाव चुकून राहिलं असं त्यांची देखील दिलगिरी व्यक्त करतो। मॅचला सुरुवात करतो। यावेळी विचार केला नक्की थोडंसं इथे स्ट्रगल दोन्ही टीमला इथे करावे लागेल। दोन्ही संघांनी खूप चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये केलाय, परंतु आता मात्र या एकमेकांविरुद्ध खेळताना झुंजताना या मॅच मध्ये पाहतोय, परंतु घडेल काय येणारी वेळ इथे सांगून जाईल याची शंका नाहीये। षटक क्रमांक 1 मध्ये गोलंदाजी ट्रॅकवर अनिकेत त्याला इन्व्हाइट केले। अनिकेतची भरपूर चांगली कामगिरी आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली, परंतु त्याच अनुषंगाने तानाजी या खेळाडूची देखील भरपूर चांगली फलंदाजी आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली आहे। ओहो, करायचा प्रयत्न, फटका फसला, मिस्टर स्ट्रोक, विकेट महत्वाची राहील, परंतु त्यानंतर नक्कीच वॅकंड एरियामध्ये बॉल पडला, निर्जल स्थळी बॉल पडला आणि त्यानंतर एक धाव घेण्याचा प्रयत्न मानस केला होता आणि तो प्रयत्नांना यश इथे मिळताना आणि सध्याच्या घडीला पाहिली तर नक्की बॅटिंग करत असताना जय गावदेव स्पोर्ट्स डोंगरनवे संघाचा प्रारंभ आणि शुभारंभ होताना एक या धावेने चांगली ते सुरुवात अनिकेत या गोलंदाजाची क्रमांक 1 च्या षटकामध्ये आपण पाहतोय। आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं प्रशांत शेळके या खेळाडूवर मोठी अशी जिम्मेदारी असेल या मॅच मध्ये, परंतु काय घडेल येणारी मात्र वेळ इथे सांगून जाईल। बॅड लाईटचा पण चालणार नाहीये मित्रांनो, थोडंसं स्पीडअप करा। JP 11 काटेकर संघ तुम्हाला थोडी अडचण निर्माण होऊ शकते, याची देखील दखल घ्या। पुढील बॉल ओव्हर द विकेट अनिकेत, अनिकेतचा हा बॉल अगदी पुढ्यात टाकला होता, परंतु त्याला खोदून काढले अक्षरशः आणि बॉलला पाठवून दिले थेट वाईड लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे। प्रशांत शेळकेचं आक्रमण, बॉल गेला सीमारेषा पलीकडे 4 चौका। चौकाराने थोडासा आसरा देऊन जाणारा बॅटिंग करत असताना जय गावदेव स्पोर्ट्स डोंगरनवे संघाला हा चौकार प्रशांत शेळकेच्या बॅटमध्ये आलेला आहे। अनिकेत पुढील बॉल बॅकफूटवर कट करायचा प्रयत्न, इथे पाहिलं तर नक्कीच पंचांचे 2 हात समांतर धाव मिळेल, अवांतर एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इक्वली जाईल। धावफलकावरती धावसंख्या मध्ये जाऊन पोहोचले 6 या आकड्यावर। चांगली इथे सुरुवात बॅटिंग करत असताना टीमची देखील पाहायला मिळाली, परंतु अनिकेत याचं कौतुक करावं लागेल, कारण की समोर जे गावदेव स्पोर्ट्स डोंगरनवे संघाचा उपमाचा एका प्रशांत शेळके याच्या विरुद्ध इथे गोलंदाजी करायची म्हणजेच मनामध्ये थोडीशी ते नक्की भीती निर्माण झाली असेल, परंतु यावेळी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी विपुल शिंगोळे तिथे सज्ज आहे। काय सेलिब्रेशन, व्हॉट कॅच, अगदी घरपोच सेवा, विकेटचा पदम, पहिला धक्का बसतो बॅटिंग करत असताना जय गावदेव स्पोर्ट्स डोंगरनवे संघाला। प्रशांत शेळके बॅक टू द डगआउट। चांगली इथे मात्र फिल्डिंग चांगला झेल वाईडिश लोंगवानकडे टिपला जातोय तो मात्र ऋतिकच्या माध्यमातून याच अनुषंगाने इथे पाहिलं तर नक्की जाता अनिकेत याने मात्र आपल्या संघासाठी चांगली कामगिरी केली आहे, परंतु आता या मॅच मध्ये संकट आले बॅटिंग करत असताना म्हणजे जय गावदेव स्पोर्ट्स डोंगरनवे या संघासाठी संकटमोचकची कामगिरी आता या मॅच मध्ये करावी लागेल। महत्वाची विकेट होती प्रशांत शेळकेची, त्याला मात्र बाद करण्यामध्ये यश प्राप्त होताना अनिकेतला आपण पाहिलं, परंतु या मॅच मध्ये आता थोडंसं स्ट्रगल करताना जय गावदेव स्पोर्ट्स डोंगरनवे हा संघ या मॅच मध्ये पाहायला मिळेल याची शंका नाहीये। षटक क्रमांक 1 मध्ये अप्रतिम अफलातून गोलंदाजी करतोय अनिकेत। स्टील टू गो, अजूनही 2 बॉल शिल्लक असतील।
धावफलकावरती 6 धावा टीमच्या स्कोर कार्डवर टोटल मध्ये ऍड झाल्यात एका विकेटच्या मोबदला. पुढील बॉल अनिकेतचा हा बॉल अगदी खोलात होता, टप्पा थोडासा पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स झाला आणि याच अनुषंगाने हा देखील आला डॉट बॉल. चांगली सुरुवात, चांगली गोलंदाजी इथे करताना अनिकेतला पाहतोय. थोडस इथे नक्कीच संकट आलंय. संकटाच्या छायेत बॅटिंग करत असताना जय गावदेव स्पोर्ट्स डोंगरगाव या संघाला पाहतोय, परंतु संकट मोचकची कामगिरी या मॅच मध्ये करावी लागेल. ज्ञानेश्वर या खेळाडूला हो स्विंग अँड मिस फटका केल्याचा होता, परंतु कनेक्शन नाहीये, मिडलिंग नाहीये. हा देखील आलाय डॉट बॉल. आता मात्र नक्कीच या मॅच मध्ये विचार करण्यास भाग पडले जय गावदेव स्पोर्ट्स डोंगरगाव या संघाला, कारण की 2 मॅच मध्ये तब्बल जबरदस्त कामगिरी या संघाने केली होती, परंतु या मॅच मध्ये थोडस स्ट्रगल करताना आपण पाहतोय. आता मात्र काय घडेल मॅच मध्ये, सध्याच्या घडीला पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. एका ओव्हर मध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावफलकाचा विचार केला धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले फक्त आणि फक्त 6 या आकड्यावर. षटक क्रमांक 2 मध्ये आता गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर विनायक खाटेकरे याला मात्र इन्व्हाइट केलं जातंय. विनायक या गोलंदाजाची आपण चर्चा केली तर नक्कीच सातत्याने मुरबाड टेनिस क्रिकेट मध्ये आपल्या गावासाठी, आपल्या नावासाठी आणि कित्येक स्पर्धा जेव्हा आता मुरबाड टीम साठी देखील खेळताना आपण या खेळाडूला पाहिलं होतं. फटका फसला होता, परंतु तिथे कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये, एकच जाव घेतली जाईल, एकापेक्षा अधिक मिळणार नाहीये हे देखील जाणलंय. त्याच अनुषंगाने ते पाहिलं तर नक्कीच एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले 7 या आकड्यावर. धीम्या गतीचा बॉल अक्रॉस द बॅट, क्रॉस बॅट स्ट्रोक केला, फटका फसला, मिस टायमिंग स्ट्रोक, विकेट विकेट आणि विकेट सेलिब्रेशन. आता मात्र खाटेकर संघाला आनंद देऊन जाणार हा कॅच पकडलाय. विकेटचा पतन, दुसरा धक्का बसतो बॅटिंग करत असताना जय गावदेव स्पोर्ट्स डोंगरगाव या संघाला. बॅक टू द डगआउट बॅटर. सात धावा टीमच्या स्कोर कार्डवर सध्याच्या घडीला बॅटिंग करत असताना जय गावदेव स्पोर्ट्स डोंगरगाव या संघाची आपण पाहतोय. 1.2 बॉलचा खेळ झालाय समाप्त. बॅटिंग मार्कवर आता न्यू बॅटर शिवाजी कुणे, मागील मॅचचा हिरो. सध्या नक्कीच मागील मॅच मध्ये काय झालं हे मात्र विसरावं लागेल. या मॅच मध्ये परिस्थिती आणि सिच्युएशन हँडल करावी लागेल. ऑन साइडला टर्न केलाय, फाईन लेग क्षेत्रामध्ये बॉलला ट्रॅव्हल केला, खाली क्षेत्र निवडलं, त्यावर आक्रमण चढवलं. शिवाजी कुणेचा ब्रँड दाखवणार हा चौकार. 4. धावफलकावरती 11 धावा डबल डिजिट मध्ये कन्वर्ट झाली. 11-1 2 विकेटच्या मोबदल्यात. सध्या या मॅच मध्ये पाहिलं तर नक्की सिच्युएशन थोडी खराब होती, त्याच अनुषंगाने माइंड सेट करून आला होता बॅटर शिवाजी कुणे. पहिल्या बॉल पासून सुरुवात, पहिल्या बॉलवर चौकार वसूल केला. पुन्हा एकदा थोडा आनंद देऊन जाताना शिवाजी कुणेचा हा चौकार जो मात्र डोंगरगाव या संघाला. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये शिवाजी खुनेचं आक्रमण आणि बॉलला थेट पाठवून दिले वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ब्युटिफुल शिवाजी खुनेच्या बॅटमधून आलेला षटकार. धन्यवाद डीजे. मागील मॅचचा हिरो आणि पुन्हा एकदा आपल्या संघासाठी संकट मोचकची कामगिरी करतोय शिवाजी कुणे. आक्रमकता स्वीकार केले गोलंदाज विनायक खाटेकरे. 2 लेजंड खेळाडू, परंतु सध्याच्या घडीला वर्चस्व गाजवताना शिवाजी कुणेला पाहतोय.
बाकफुटवर कट करायचा प्रयत्न, इथे पर्यंत टप्पा पडल्यानंतर थोडा एक्स्ट्रा बाउन्स झाला बॉल आणि या बॉल जाऊन विसरतो विकेट किपरच्या हातामध्ये. आता थोडस इथे आसरा देणारा विनायक खटेगरेच्या गोलंदाजीला हा येणारा डॉट बॉल. धावफलकावरती 17 धावा, आक्रमकता स्वीकार केले. चांगली बॅटिंग म्हणायला हरकत नाही. बॅटिंग करत असताना शिवाजी खुनेची पुढील बॉल ओव्हर द विकेट साठी विनायक. हो गतीमध्ये परिवर्तन, परंतु बॉल ऑफ स्टंपला सोडून जातोय बाहेर आणि याच अनुषंगाने व्हाईट बॉल. सध्या अमोल शेलार सर ऑनफिल्ड अंपायर, स्क्वेअर लेग अंपायरच्या भूमिकेत आपण हेमंतजी टेंबे सरांना पाहतोय आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपण मयूर मार्के सरांना पाहतोय. धीम्या गतीचा बॉल, चेंज द पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं. कॉट अँड बॉलची संधी वॅकेंड एरियामध्ये, परंतु पोहोचण्याचा प्रयत्न स्वतः गोलंदाज विनायकचं राहिलं होतं आणि या अनुषंगाने पाहिलं तर 2 धावा इथे घेतल्या जातील. षटक क्रमांक 2 मध्ये बॉलिंग ट्रॅकवर विनायक याच्यावर थोडी आक्रमकता स्वीकार केली होती बॅटर शिवाजी खुनेने, परंतु त्यानंतर थोडंसं कमबॅक करायचा प्रयत्न, मिनी कमबॅक म्हणायला हरकत नाही विनायकचा. आणि पाहता 2 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. 2 ओव्हर मध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावफलकाचा विचार केला धावसंख्या 20 या आकड्यावर जाऊन पोहोचले. आता मात्र अजूनही एक षटक इथे शिल्लक असेल. 3 षटकांची मॅच मध्ये भरपूर चांगले इथे बॅटिंग इथे करावी लागेल, परंतु या मॅच मध्ये विचार केला धावफलकावरचे 20 धावा. या मॅच मध्ये विचार केला तर नक्की धावफलकाचा तर नक्कीच एक चांगला इथे टार्गेट सेट होऊ शकतो, कारण की अजूनही 6 बॉल शिल्लक आहे. तानाजी खुणे सारखा बॅटर आहे, शिवाजी खुणे सारखा बॅटर आहे या मॅच मध्ये. आणि आजच्या दिवसामध्ये जर खरं तर या दोघांचा उल्लेख केला तर पहिल्या मॅचचा हिरो तानाजी खुणे ठरला होता आणि दुसऱ्या मॅचचा हिरो शिवाजी खुणे ठरला होता. आणि आता मात्र पुन्हा एकदा संकट मोचकची कामगिरी करण्यासाठी दोघांनी मात्र इथे पार्टनरशिप बिल्डअप करायची ठरले आणि चांगली पार्टनरशिप रचताना भागीदारी बिल्डअप करताना या 2 खेळाडूंना पाहतोय. तानाजीच्या बॅटमध्ये चांगले फटके येत नाही तर शिवाजी खुनेला स्ट्राईक रोटेट करायचं काम सध्याच्या घडीला इथे करावे लागेल. षटक क्रमांक 3 मध्ये मार्गस्थ असे गोलंदाज विपुल शिंगोळे. या खेळाडूची चर्चा देखील आजच्या दिवसामध्ये भरपूर नावाची चर्चा आपण राहिली, परंतु या मॅच मध्ये थोडंसं ही जोडी तोडणं महत्वाचं राहील. ऑन साइडला हुक केलाय, तिथे क्षेत्ररक्षक डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल केलं, मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, फ्लंबर झाला, त्याच्यानंतर मिस्टेक झाली, परंतु सेकंड अटेम्प्टला पुन्हा एकदा शेवटच्या मोमेंटला बॉल खेचून आणलाय आणि या अनुषंगाने ते विचार घेता नक्कीच बॉल अडवला जातोय. धावफलकावरती 2 धावा ऍड होतील. धावसंख्या सध्याच्या घडीला 22, डबल डिजिट, डबल 2 आणि विकेट देखील 2 आणि ओव्हर 2.1 अशी काही संकल्पना 7 स्टार वाहिनी यांच्या माध्यमातून ची मात्र आपण पाहतोय. विपुल पुन्हा एकदा कॉमेडी बॉक्स एंड करणं ओव्हर द विकेट साठी ते सफल होऊन केल्याचा प्रयत्न. विकेट किपरचा बॅकअप जगदीश भाग्यवंत होता. त्यानंतर इथे फेकी थोडी चांगली पाहायला मिळते, परंतु चित्त्याच्या चपळाईने जुबाच्या आतंकीने ही एक डाव कंप्लीट केली, कारण की तानाजी खुनेच्या बॅट मधला मोठाले फटके येत नाही. शिवाजीला इथे स्ट्राईकवर आणायचं होतं. जुबाच्या आतंकीने आम्हाला प्रयत्न करायचे, प्रयत्नांची पराकाष्ठा करायचे आणि भरपूर प्रयत्नांची पराकाष्ठा संघर्ष करताना या मॅच मध्ये या 2 खेळाडूंना पाहतोय. सलमानी किशोरदादा माळी साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झाले, त्याचबरोबर निलेश दादा भगत साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झाले, त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम. आणि यावेळी फटका बसला, मिस टायमिंग स्ट्रोक, परंतु झेल देखील ड्रॉप झाला, कॅच ड्रॉप होतोय. आणि यावेळी इथे घडलंय काय, शिवाजी खुनेची विकेट इथे आली असती, परंतु इथे कॅच ड्रॉप झाला. त्याच अनुषंगाने तानाजी खुनेने ते विकेट सॅक्रिफाईस केली. धक्का लागतोय तिसरा जे गावदेव स्पोर्ट्स डोंगरनावे या संघाला. आपणास विनंती असेल आपण देखील या मुख्य मंचावर, आणि सन्माननीय निलेश दादा भगत आपणास देखील विनंती असेल आपण देखील या मुख्य मंचावर स्थानपन्न व्हा आणि या मंचाची शोभा वाढवा हीच तुम्हाला विनंती करतो. सध्या ऑनगोइंग मॅच कडे जातोय, खूप चांगली मॅच. 2 मातब्बर संघ या अक्षमध्ये खेळताना पाहतोय. आज मात्र गाठ पडले, ठाई ठाई योग आहे आंबेडकर चषक 2026 चा. काय घडेल मॅच मध्ये धावफलकावरती 24 धावा. ज्या पद्धतीने गोलंदाजी आपण JB11 कॅटेगरी या संघाकडे पाहतो, त्याच पद्धतीची गोलंदाजी ची आपण जय स्पोर्ट्स डोंगरनावे संघाकडे देखील पाहिली आहे, परंतु येणारी बेल इथे सांगून जाईल मॅच मध्ये घडेल काय. विपुलचा हा बॉल, शॉर्ट बॉल हुक केलाय आणि थेट 4 धावा बुक केला. बॉलला पाठवून दिले महेंद्र सिंग धोनी स्टँड मध्ये. 4 धाब्यांसाठी षटकार असेल, पंचांचा इशारा.
षटकार आलाय. काय घडलं मॅच मध्ये खऱ्या अर्थाने असं वाटलं होतं की एक टप्पा घेत बॉल मुसंडी मारले की काय, परंतु नाही. आता सध्याच्या घडीला हा षटकार आहे असं मात्र पंचांनी घोषित केले. षटकाराच्या मदतीने आता धावफलक वेगाने पुढे सरकते. चेक देखील केलं जातंय. षटकार आलाय. धावफलकावरती 6 धावा अंकित होती. धावसंख्या 13, लॉस ऑफ 3 विकेट. 30 या आकड्यावर चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला करताना शिवाजी खुणे. 6 बॉल 19 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी. एकटा खिंड लढतोय या मॅच मध्ये. जबरदस्त एफर्ट देतोय आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी, आपल्या गावाच्या नावाचा डंका आज मात्र इथे आंबेडकर चषकामध्ये गाडाचे स्वप्न घेऊन उतरले. स्वप्नांना आकार देण्यासाठी चाललेली मेहनत आणि धडपड. शिवाजी खुणे पुन्हा एकदा शॉर्ट बॉल ऑन साइडला हुक केलाय, परंतु प्रॉपर कनेक्शन नाहीये. वॅकंड एरिया मध्ये बॉल पडलाय आणि क्षेत्ररक्षक डीप वरनं धावत आलाय. दुसऱ्या धावेसाठी शिवाजी खुणेला इथे स्ट्राईक वर आणण्यासाठी पुन्हा एकदा विकेट सॅक्रिफाईस. आणि या अनुषंगाने पाहिले तर धक्का क्रमांक 4 मैदानामध्ये बसतो. बॅटिंग करत असताना जय गावदेव स्पोर्ट्स डोंगरनावे या संघाला शेवटचा बॉल शिल्लक असले 31 धाबा टीमच्या स्कोर कार्डवर. चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला शिवाजी खुणेची आणि आपल्या संघासाठी चांगली येते. नक्कीच एकटा खिंड लढताना आपण पाहिलं. शेवटचा बॉल असेल. आक्रमकता स्वीकार करेल का शेवटच्या बॉलवर शिवाजी खुणे. ऑन स्ट्राईक फुल टॉस बॉल ऑन साइडला वळवले, टर्न केले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी आला, उपस्थित झाला. डीप वरनं वेगाने धावत आला. ॲक्युरेट फेकी देखील पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जाईल आणि याबली घडलंय का विकेटचं पतन. पुन्हा एकदा विकेट. आणि नक्कीच तिसऱ्या पंचांकडे प्रश्न विचारला जातोय. वेस्ट ऑफ हाईट साठी ते चेक केलं जाईल. टेक्निकल टीम आमची सोबत जॉईंट असेल 7 स्टार वाहिनी. डीप होतोय बॉल, फेअर बॉल असेल. याच अनुषंगाने पाहिलं तर पाहता 3 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. 3 ओव्हर मध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावफलकाचा विचार केला. धावसंख्याची मात्र जाऊन पोहोचले म्हणजेच 32 या आकड्यावर आणि जिंकण्यासाठी 18 बॉल आणि 33 धावांची आवश्यकता असेल. डोंगरनावे संघ आपणास विनंती असेल स्पीडअप करणं तितकंच महत्वाचं राहील. मध्ये करूया परिवर्तन. तिथे जोडले जाते व्हॉइस ऑफ दसई, व्हॉइस ऑफ मुरबाड म्हणजे आमचे साथी समालोचक मित्र राजेशजी मुकणे सर. धन्यवाद. मी थांबतो, तुम्ही थांबू नका. ऐकत राहा, पाहत राहा. आंबेडकर चषक 2026 टेनिस बॉल क्रिकेटचा हा देखना 16चा दिवस क्रमांक 1 आणि आजच्या दिवसामध्ये सुपर 5 मध्ये कोण धडक मारेल येणारी मात्र वेळ इथे सांगून जाईल. थँक्यू सो मच. चला स्पीडअप करा मित्रांनो, स्पीडअप करा. डोंगरनावे संघ स्पीडअप करा. कुमार बाबरे सर ज्यांचा आवाज आपण पहिल्या डावामध्ये ऐकलात. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळाली होती. जे गावदेव स्पोर्ट्स क्लब डोंगरनावे क्रिकेट संघ या संघानं बनवला तब्बल 32 धावा आणि 33 धाव्यांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. बक्षीस पात्र फेरीमध्ये जाण्यासाठी ही लढत आहे मित्रांनो. जो संघ जिंकेल तो संघ या स्पर्धेच्या टॉप 5 मध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते जय हनुमान क्रीडा मंडळ आंबेलेपाडा आयोजित आंबेडकर चषक 2026 टेनिस बॉल क्रिकेटचा हा महासंग्राम. या स्पर्धेचा दिवस क्रमांक पहिला आणि पहिल्या दिवसातील संध्याकाळच्या सत्रामधील हा शेवटचा अंतिम मॅच आपल्याला पाहायला मिळतो, जिथे 2 संघाच्या दरम्यान चाललेली ही लढत आपल्याला पाहायला मिळते. 33 धाव्यांचं लक्ष आहे. सलामीची जोडी दाखल झाली मैदानाच्या आतमध्ये.
विनायक खाटेकर त्याच्या सोबतीला जगदीश भाग्यवंत ही जोडी आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या घडीला. पहिल्या ओव्हरची जिम्मेदारी जय बिराडेच्या हातामध्ये चेंडू दिला. पहिल्या षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. जो संघ जिंकेल तो संघ टॉप 5 मध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळेल. स्पीडअप मित्रांनो अपेक्षित आहे. बॅड लाईट होत चाललेली आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात होताना पाहायला मिळते. फिल्डिंग प्रॉपरली सेट झालेली आहे. मैदानाच्या आतमध्ये 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. हेवी गो, लेट्स प्ले. पहिलाच बॉल आडव्या बाण साईडला. विनायक खाटेकरच्या बॅटमधून फटका सुंदर आहे, परंतु क्षेत्ररक्षक आपण पाहिलं प्रशांत शेळकेचं तर लाजवाब पाहायला मिळत आहे. एक्झॅक्टली भरपूर दूरवरनं तो चेंडू पर्यंत पोहोचला. त्यानंतर चेंडूला पकडलं, फेक झाली. या कालावधीमध्ये फक्त पहिल्याच बॉलवरती आलेली ती सिंगल रन. संघाचा अकाउंट या मॅच मध्ये ओपन होताना पाहायला मिळत आहे. 33 धाव्यांचं लक्ष आहे. 11.00 ची सरासरी प्रत्येक ओव्हरमध्ये मेंटेन ठेवायची आहे. जय बिराडेला आपण पाहता सध्याच्या घडीला पहिल्याच बॉलवरती सिंगल आलेली आहे. स्ट्रायकिंग एंडवरती जेबी जगदीश भाग्यवंत आपल्याला पाहायला मिळतो. सध्याच्या घडी त्यांच्या नावाने हा संघ खेळतोय. जेबी 11 खाटेकर. स्ट्रायकिंग एंड वरती जगदीशला आपण पाहताय. ओव्हरहिट करण्याचा प्रयत्न सफल झाले होते आणि त्यानंतर हा चेंडू अतिशय चांगला पाहायला मिळतो. लेग बायच्या स्वरूपाने आलेली ती सिंगल रन आणि संघाची धावसंख्या 1 धावेच्या मदतीने जाऊन पोहोचले ते दोन्ही आकड्यावरती. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये धावा येणं भरपूर महत्वाचे आहेत. आतापर्यंत 2 बॉल चांगले फेकलेत गोलंदाज जयना आणि तिथे धावा दिल्यास फक्त 2. 33 धाव्यांचं लक्ष आहे हा सामना जिंकण्यासाठी. मॅच कडकच होईल याच्यातील मात्र काही शंका नाही. बॅटिंग लाईनअप चांगली आहे जेबी 11 खाटेकर क्रिकेट संघामध्ये. ओ प्रॉपरली यॉर्कर ब्लॉक केलं विकेला. विनायक खाटेकरला उभं ठेवलं गोलंदाज जय बिराडेनं. प्रॉपर यॉर्कर आपल्याला पाहायला मिळतो. अगदी जर आपण पाहिलं तर डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. गुड बॉलिंग टीम आपल्याला पाहायला मिळते. जगावदे स्पोर्ट्स क्लब डोंगर नावे क्रिकेट संघ मैदानाच्या आतमध्ये या वर्षामध्ये भरपूर फॉर्म मध्ये असलेला हा संघ आहे. त्याची कामगिरी प्रत्येक स्पर्धेमध्ये चांगलीच राहिली आहे. या शेवटच्या मॅच मध्ये देखील जर आपण पाहिलं तर आतापर्यंत चांगले 3 बॉल फेकलेले आहेत गोलंदाज जय बिराडेनं. लोवर फुल टॉस बॉल वाईडिश लॉंग ऑफला डीप मध्ये दीप मुताडेकरांनी उपस्थित आहे. 1 पेक्षा अधिक मिळणार नाहीये आणि 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. आता ते 3 या धावसंख्येवरती. 4 बॉलची फेकी आतापर्यंत चांगली केली आहे जय बिराडेनं. सुंदर गोलंदाजी, जशी फिल्डिंग सजवली त्याच प्रकारची गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. 4 चेंडू झालेले आहेत, अजूनपर्यंत मोठा फटका आला नाहीये. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जगावदे स्पोर्ट्स क्लब डोंगर नावे क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतो. फुल टॉस बॉल बिग हिट केला जेबीच्या बॅट मधून. क्रुशियल मोमेंट वरती आला हा दमदार चौकार. धन्यवाद डीजे. या संघाची धावसंख्या 7 ऑन द बोर्ड. 7 धावा फलकावरती आहेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामधला. 3 षटकांची ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. 7 धावा फलकावरती. ओ स्लाइस केलंय आणि त्यानंतर क्लास पाहायला मिळतोय जेबीचा. जगदीश भाग्यवंताचा डेलिकेट टच आणि चेंडू थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. यस्टरडेज 11 धावा फलकावरती 33 धाव्यांचं लक्ष आहे खऱ्या अर्थानं. आणि आता तर आपल्याला पाहायला मिळतं 11.00 ची सरासरी मेंटेन ठेवायची होती. आतापर्यंत 11 बनल्यात. 12 चेंडू 22 धावाची गरज. स्पीड अप मित्रांनो अपेक्षित आहे. लाजवाब फटका आपण पाहिला या ओव्हरच्या. क्लास टायमिंग प्रॉपर क्रिकेटिंग शॉट. जेबी जगदीश भाग्यवंतच्या बॅटमधून स्टेप आउट झालं. स्टंपला कव्हर केलं. शेवटच्या मोमेंटला शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं म्हटलं जातं ना, ते आपण पाहिलं मैदानाच्या आत. स्पीडअप मित्रांनो अपेक्षित आहे. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज धनाजी.
स्पीडअप मित्रांनो अपेक्षित आहे. आता अंधार पडेल. ओ रिवास सुंदर फटका विकच्या बाड मधून चेंडू सीमा रेषा पार चौकार. पहिल्याच बॉलवरती स्विच चा फटका पण पाहिला. बॅटर विनायक खाटेकरच्या बाणमधून चौकार येताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले मित्रांनो 15 धावा इक्वेशन आहे. आता 11 बॉल 18 धाव्यांची अजून आवश्यकता आहे. 11 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये हा सामना जिंकण्यासाठी JB11 खाटेकर क्रिकेट संघाला सध्याच्या घडीला चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. 11 धावा पहिल्या ओव्हर मध्ये दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाल्याने पहिल्याच बॉलवरती चौकार आलेला आहे. मित्रांनो स्पीड अपेक्षित आहे. अंधार देखील पडलेला आहे आणि थोड्याच वेळात भरपूर अंधार पडेल आणि त्यानंतर चेंडू दिसणार नाहीये. अकरा चेंडू 18 धाव्यांची आवश्यकता. गोलंदाज तयार धनाजी. ओ सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतो. शफल झाला त्यानंतर स्वतःची रूम क्रिएट केला होता. सुंदर फटका क्षेत्रक्षण डीप मधून दूर वळून आलेले आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न झाला नाही. 2 धावा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल आता 17 या धावसंख्येवरती. इक्वेशन आहे 10 चेंडू आणि 16 धाव्यांची अजूनही गरज हा सामना जिंकण्यासाठी. JB11 खाटेकर क्रिकेट संघाला 10 बॉल आणि 16 धाव्यांची आवश्यकता. टॉप 5 मध्ये कोणता संघ दाखल होईल हे पाहणं भरपूर महत्वाचं आहे. जो संघ जिंकेल तो संघ या स्पर्धेच्या बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. 10 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज. शॉर्ट ऑफलाईनचा बॉल होता. इथे जर आपण पाहिलं तर विकेट करण्याचा प्रयत्न होता. सुंदर चेंडू अगदी जर आपण पाहिलं तर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. फेकला डॉट बॉल गोलंदाज धनाजी हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. इक्वेशन आहे 9 चेंडू आणि गरज आहे 16 धाव्यांची हा सामना जिंकण्यासाठी. विनायक खाटेकरकडे क्षमता आहे. बाटिक लाईनअप खाटेकर संघामध्ये भरपूर आहे. अनिकेत आहे, कुमार विपुलचं येणं बाकी आहे. असे धुरंधर आहेत या टीम मध्ये. फलंदाज तयार. 9 चेंडू आणि 16 धावा. स्लोवर वन रिव्हर्स खेळले. सुंदर फटका परंतु यावेळेस क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. मोहन डोंगरे त्या ठिकाणी उपस्थित होता आणि तिथे फक्त तिथे सिंगल रन. संघाची धावसंख्या 18 धावा स्कोर कार्ड वरती. 8 चेंडू आणि 15 धाव्यांची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 15 धाव्यांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. मित्रांनो स्पीडअप अपेक्षित आहे. अंधार पडेल आता 5 मिनिटात आणि मग चेंडू दिसणार नाही. ओ शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. लाईन चेक केली जाईल. एस इट इज व्हाईट बॉल डाऊन दी ऑफ स्टिक आणि तिथे एक एक्स्ट्राची धाव जी मात्र अंकित केलेली आहे. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 19 धावा. इक्वेशन आहे आता 8 चेंडू आणि 14 धाव्यांची अजूनही गरज आहे. सामना दोन्ही संघासाठी ऑन आहे मित्रांनो. 8 चेंडू आणि 14 धाव्यांची आवश्यकता आहे. हो इथे पुन्हा एकदा लाईन चेक केली जाईल. एक्झॅक्टली व्हाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 व्हाईट. आपण जर पाहिलं तर सुरुवातीचे चेंडू जे होते धनाजीने चांगले हातले होते. स्ट्राईक जशी रोटेट झाले स्ट्रायकिंग एंडवरती जगदीश भाग्यवंतला त्यानं पाहिलं आणि त्यानंतर थोडीशी तो दिशा भरकटला एक्झॅक्टली. आणि टीमची टोटल आहे आता 20 धावा. 8 चेंडू आणि 13 धाव्यांची आवश्यकता आहे. ओ इथे चांगला चेंडू पूर्णपणे लेग पेपरची विकेट आली आहे. फलंदाज याचा क्लीन बोल्ड आहे.
DJ. धन्यवाद. नवीन फलंदाज दाखल होतात मैदानाच्या आतमध्ये विपुल शिंगोळे. इक्वेशन आहे 7 बॉल 13. 7 चेंडू आणि 13 धाव्यांची आवश्यकता. 20 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. निर्णायक बॉल या मॅचचा. गोलंदाज तयार धनाजी. राईट आर्म राऊंड द विकेट. ट्रॅकिंग इन वरती विपुल शिंगोळे. अंतिम बॉल. फटका सुंदर आहे. सिंगल साठी निघालेत. एक कंप्लीट. क्षेत्ररक्षक तिथे आपल्याला पाहायला मिळतं. सुंदर झालाय आणि एक पेक्षा अधिक मिळणार नाहीये. एक धाव आणि संघाची धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा. 6 चेंडू आणि 12 धाव्यांची आवश्यकता आहे. हा सामना जिंकण्यासाठी JB 11 खाटेकर क्रिकेट संघाला शेवटचे 6 बॉल 12 धाव्यांची आवश्यकता आहे. मॅच अतिशय चांगली पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो. सुंदर फाईट आहे दोन संघाच्या दरम्यान. प्रशांत शेळकेच्या हातामध्ये चेंडू. 6 चेंडू आणि 12 धाव्यांची आवश्यकता. जो संघ जिंकेल तो संघ या स्पर्धेच्या टॉप 5 मध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. जो संघ जिंकेल तो संघ या स्पर्धेच्या बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. स्पीड अप मित्रांनो अपेक्षित आहे. शेवटचे 6 बॉल. स्ट्रायकिंग एंड वरती विपुल शिंगोले आणि चेंडू हात दिलाय आता गोलंदाज प्रशांत शेळकेच्या हातामध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेट. तो सज्ज आहे सध्याच्या घडीला रनवे वरती. 6 चेंडू आणि इथून 12 धावा डिफेन्स करायचे. हा सामना जिंकण्यासाठी जयगावदेव स्पोर्ट्स क्लब डोंगर नावे क्रिकेट संघाला. पहिला बाहेर. पहिला बॉल. विपुल शिंगोलेच्या पाठमधून चेंडू सीमा रेषेच्या पार. षटकार. प्रशांत शेळकेच्या विरोधामध्ये विपुल शिंगोलेच्या पाठमधून मॅक्सिमम हिट आला. इक्वेशन आहे 5 चेंडू आणि 6 धाव्यांची आवश्यकता. सामना खुला झाला मित्रांनो. 5 बॉल आणि 6 धाव्यांची आवश्यकता. प्रशांत शेळकेच्या विरोधामध्ये क्रुशल मोमेंट वरती आला हा षटकार. बिगिट. सुंदर फटका क्षेत्ररक्षक टीम मध्ये उपस्थित. एका टप्प्यानंतर चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. सहा चेंडू 12 धाव्यांची आवश्यकता होती. 2 बॉल मध्ये धावा आलेल्या आहेत 10. इक्वेशन आहे 4 बॉल आणि 2 धाव्यांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. स्ट्रायकिंग एंड वरती विपुल शिंगोळेला पण पाहताय सध्याच्या घडीला चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये तो करतोय. 4 चेंडू 2 धाव्यांची आवश्यकता आहे. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका कारण बॅटर तयार. बिगिट केला मिस टायमिंग. चेंडू हवेत. डाऊन दी बॉल. दीपू कॅच पकडला सेकंड अटेम्प्टला आणि तिथे महत्वाच्या क्षणी विकेट आली आहे. विपुल शिंगोळे बाद. कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका कारण लोक घराच्या ढासळलेल्या विटात सुद्धा सोडत नाहीत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तर इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. आजच्या दिवसामध्ये या संध्याकाळच्या सत्रामध्ये इतिहास कोणता संघ घडवेल हे पाहणं भरपूर महत्वाचं आहे. काय मॅच पाहायला मिळते मित्रांनो. नवीन फलंदाज दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. जितू ज्याच्या नावामध्ये जीत आहे तो आपल्या संघाला विजय मिळवून देईल का. आता इक्वेशन आहे 3 बॉल आणि गरज आहे 2 धाव्यांची. 2 बॉल वरती 2 मोठे प्रहार आणि त्यानंतर विपुल शिंगोळेचा विकेट घेतला प्रशांत शेळकेने मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉल 2 धाव्यांची आवश्यकता. नवीन फलंदाज दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. जितू कोणता संघ या स्पर्धेच्या टॉप 5 मध्ये दाखल होईल. कोणता संघ या स्पर्धेच्या बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल. 3 बॉल 2 धाव्यांची आवश्यकता. 3 चेंडू 2 धावा. स्पीड अप अपेक्षित आहे मित्रांनो. 3 बॉल 2. स्ट्रायकिंग एंड वरती जितू ज्याच्या नावामध्ये जीत आहे. ओ इथे चांगला बॉल. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. आणि आता इक्वेशन आहे 2 चेंडू आणि 2 धाव्यांची आवश्यकता. 2 बॉल 2 धावा हा सामना जिंकण्यासाठी मॅच मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते या दोन संघाच्या दरम्यान.
JB11 खाटेकर त्यांच्या विरोधामध्ये जे गावदेव स्पोर्ट्स क्लब डोंगर नावे क्रिकेट संघ. या वर्षाच्या हंगामामध्ये डोंगर नावे क्रिकेट संघ चांगल्या फॉर्म मध्ये, चांगल्या टच मध्ये. या मॅच मध्ये देखील खऱ्या अर्थानं संध्याकाळच्या सत्रामधला हा शेवटचा सामना तो खेळतोय. जो संघ जिंकेल तो संघ या स्पर्धेच्या टॉप 5 मध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्रायकिंग एंडवरती विनायक खाटेकर आहे. नवीन फलंदाज दाखल झाले. अनिकेत नॉन स्ट्रायकिंग एंडवरती. 2 बॉल आणि 2 धाव्यांची आवश्यकता मित्रांनो हा सामना जिंकण्यासाठी. कंपल्सरी ड्रेसिंग अँड कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा मुख्य नियम. 2 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज. दोन बॉल 2 बाकफूट वरती आले आणि त्यानंतर व्हाईट बॉल. मॅच मध्ये ट्विस्ट. या सिरीज थर्ड अंपायर रेफर केला जातोय. गोलंदाजी करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू. आता चेंडू वाईट आहे, फेअर डिलिव्हरी आहे हे पाहण्यासाठी. व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव आणि आता इक्वेशन आहे 2 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. काटाकीर सामना, पैसा वसूल. 2 चेंडू आणि 1 धावेची गरज हा सामना जिंकण्यासाठी. 2 बॉल 1 धावेची गरज. स्ट्रायकिंग एंड वरती विनायक खाटेकर आहे. सुंदर फटका, विनिंग स्ट्रोक. आजच्या दिवसामध्ये टॉप 5 मध्ये दाखल होणारा संघ आपल्याला मिळतोय. JB11 खाटेकर ठोक DJ.